बा आपण बघितलं आता रेनॉल्ड्स नंबरवरून आपल्याला कळत होतं की फ्लो हा स्ट्रीमलाईन आहे का टर्बुलंट आहे का कन्वर्जन चालू आहे, आपल्या गोष्टी कळाल्या. आता आपण चाललोय विस्कॉसिटीकडे. कोणाकडे चाललोय? विस्कॉसिटी. विस्कॉसिटी म्हणजे काय? चिकटपणा. विस्कॉसिटी म्हणजे काय? चिकटपणा. जसं की मध आणि पाणी घेतलं, कोण जास्त विस्कस आहे? मध आहे. म्हणजे विस्कॉसिटी म्हणजे चिकटपणा का बरं आलेला असतो? ड्यू टू इंटरनल फ्रिक्शन. ड्यू टू इंटरनल फ्रिक्शन बिटवीन टू लेयर्स. ठीक आहे, ड्यू टू इंटरनल फ्रिक्शन बिटवीन टू लेयर्स. कारण की स्ट्रीमलाईन्स बनले, दोन स्ट्रीमलाईन्स बनलेले त्यांच्यामध्ये जो फ्रिक्शन सापडतो तर आपण म्हणतो विस्कॉसिटी. त्याला म्हणतो आपण विस्कॉसिटी. मग आहे आपल्या जवळ विस्कस फोर्स. काय आपल्या जवळ? विस्कस फोर्स. विस्कस फोर्स. विस्कस फोर्स आहे म्हणून आपण एफ लिहिलो. विस्कस फोर्स म्हणून काय धरणं आपल्याला एफ लिहिलो. काय असतं विस्कस फोर्स? विस्कस फोर्स काय? इट इज द इंटरनल फ्रिक्शन बिटवीन रिलेटिव्ह, शब्द महत्वाचा आहे, रिलेटिव्ह मोशन ऑफ ए टू लेअर. दोन लेअर मध्ये रिलेटिव्ह मोशनला तो काय करणार आहे? अपोज करणार आहे. रिलेटिव्ह मोशनला काय करतो? तो अपोज करत असतो. त्याला आपण काय म्हणतो? कळालं? जसं आपण अगोदरच्या याच्यामध्ये स्पेशल चॅप्टर शिकलो फ्रिक्शनल फोर्स, त्याच्यामध्ये आपण तिथं पण लिहिलेलं होतं रिलेटिव्ह मोशनला अपोज करतं. रेग्युलर मोशनला तो अलाव पण करू शकतो आणि अपोज पण करू शकतो, पण रिलेटिव्ह मोशनला 100% अपोजच करतो. तो काय झाला? तुमचा फ्रिक्शनल फोर्स. मग फ्लुइड मध्ये आला म्हणून त्याचं नाव काय दिलं गेलं? विस्कस फोर्स. त्याला काय नाव दिलं गेलं? विस्कस फोर्स. काय डाऊट आहे? समजलंय? विस्कस फोर्स काय? फ्रिक्शनल फोर्स आहे, फक्त तो फ्लुइड्स मध्ये आहे. नेक्स्ट आहे तुमचं वेलॉसिटी ग्रेडियंट. वेलॉसिटी ग्रेडियंट. वेलॉसिटी ग्रेडियंट. ग्रेडियंट आठवते काय असतं? वेलॉसिटी पर युनिट डिस्प्लेसमेंट जर केलं तर मला काय वाटतं? वेलॉसिटी ग्रेडियंट. वेलॉसिटी मध्ये चेंज आहे म्हणून म्हटलं मी डीव्ही, डिस्प्लेसमेंट मध्ये चेंज आहे म्हणून म्हटलं मी डीएक्स. आणि मी तुम्हाला लहानपणी शिकवलंय, काय शिकवलंय? की जसा जसा तो मी तुम्हाला असा प्रश्न विचारला होता क्वेश्चन पेपरच्या स्टार्टिंग, म्हणजे चॅप्टर स्टार्ट व्हायच्या अगोदर, पायापाशी जास्त असतं का पायाच्या वरती जास्त असतं? तळ पायापाशी जास्त असतं का वरती असतं? कुठं असतं जास्त? वरती इथं. ठीक आहे, मी 3च घेतो. मग मी म्हटलं हा व्ही, हा याची वेलॉसिटी किती आहे? व्ही. ठीक आहे, तेव्हा डिस्प्लेसमेंट किती केलं त्यांनी? एक्स. मी म्हटलं आता याची वेलॉसिटी किती झाली? डीव्ही ने काय झाली? कमी झाली असं ना मागे, म्हणजे डिस्प्लेसमेंट काय? एक्स मायनस डीएक्स. तसंच इकडचं वरची वेलॉसिटी काय वाढणार म्हणून व्ही प्लस डीव्ही. आणि इथं किती होऊन जाईल तुमचं? एक्स प्लस डीएक्स. मग मला चेंज काढायचा आहे. कोणामध्ये चेंज काढा? यांच्या दोघांमध्ये चेंज काढा किंवा यांच्या दोघांमध्ये चेंज काढा. फायनल मायनस इनिशियल जर काढलं, वेलॉसिटी ग्रेडियंट काय? चेंज इन वेलॉसिटी अपॉन चेंज इन डिस्प्लेसमेंट. बघा चेंज इन वेलॉसिटी किती आहे? फायनल किती आहे? एक्स प्लस डीएक्स. मायनस करायचं इनिशियल किती आहे? एक्स. या दोघांमध्ये केला डिवाइडेड बाय, सॉरी वेलॉसिटी बद्दल आहे ना, वरती वेलॉसिटी म्हणजे काय? व्ही प्लस डीव्ही मायनस व्ही, एक्स प्लस डीएक्स मायनस एक्स, मायनस प्लस एक्स मायनस व्ही प्लस व्ही. म्हणजेच काय भेटलं मला? डीव्ही बाय व्ही. म्हटलं तर काय रे वेलॉसिटी ना, वेलॉसिटी युनिट काय? मीटर पर सेकंद आणि एक्स युनिट काय? मीटर गेट कॅन्सल, युनिट काय झालं? 1/सेकंद. हे काय झालं माझं? वेलॉसिटी ग्रेडियंट. हे काय झालं माझं? वेलॉसिटी ग्रेडियंट. मग आता आपण बघूया कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोएफिशियंट ऑफ
विस्कॉसिटी म्हणजेच काय रे, इटा. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणजेच काय तुमचा इटा. काय सांगितलं त्यांनी असं सांगितलं, विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. विस्कस फोर्स इज डायरेक्टली proportional to the area of contact and velocity gradient. ठीक आहे, आणि velocity gradient यांच्यामधला काढायला होतं त्यांनी. मग तुम्हाला काय दिलं त्यांनी, विस्कस फोर्स आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला, एरिया ऑफ कॉन्टॅक्ट, आणि वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे dy/dx. मी विचारलं डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढून टाकलं आणि कॉन्स्टंट यूज केलं इटा. काय यूज केला आता, इटा ए dv/dx. मग मला म्हणायचं इटा इज काय, एफ ए dv/dx. नाही कळालं? मग तुम्हाला कळालं एफ. मग तुम्हाला कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं डिफरन्स विचारलं, तुम्हाला डेफिनेशन तुम्ही काढणार, इट इज द रेशो ऑफ, कोणाचा रेशो बघा, इट इज द रेशो ऑफ, कोणाचा आहे, अरे तर बघ मी सांगतात असे कसं करा तुम्ही पाकिस्तानी. विस्कस फोर्स टू एरिया ऑफ कॉन्टॅक्ट अँड वेलॉसिटी ग्रेडियंट. बाया नाही केलं तुम्ही, तुमचं मेंदूचा लेवल एकदम हाय लेवलचा आहे. म्हणजे घरच्यांना सांगा प्राऊड टू बी पाकिस्तानी. एफ युनिट काय आहे, न्यूटन. एरियाचं युनिट काय आहे, मीटर स्क्वेअर. याचं युनिट काय आहे, 1/सेकंद. म्हणजे न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. याचं डायमेन्शन तुम्हाला काढता येईल, एल करता येईल ना, मे बी होऊ शकतं किंवा नाही होऊ शकत तुमच्याकडून, अपेक्षित. हा, जर मी विचारलं तुम्हाला आणि मिल्क कोणाची विस्कॉसिटी जास्त आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी हनीची राहील, कारण की तोच तर दाखवतो तुम्हाला. काय डाऊट आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी कळालं. आता मी म्हटलं याचा युनिट आणि सीजीएस लिहून दिले तुम्हाला. 1 न्यूटन म्हणजे किती रे, 10⁵ डाईन. झाले का असं काही, मे बी. 1 जूल इज इक्वल टू किती असतं रे, 10�7. हे पण झालेलं आहे. 1 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू असतात 10 पॉइंट्स. हे पण सॉल्व्ह केलं आपण. 1 न्यूटन सेकंद पर मीटर, 1 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. त्याचा सीजीएस युनिट विचारलं तर किती असतं तुमचा, 10 पॉइंट्स. काय असतं, 10 पॉइंट्स. क्लिअर आहे. नंतर आहे तुमचा स्टोक्स लॉ. स्टोक्स लॉ काय, स्टोक्स लॉने काय केलं, स्टोक्स लॉ होऊन जाईल. मग स्टोक्स लॉ जर झालं तर तुमचा टर्मिनल वेलॉसिटी वन होऊनच जाईल. चला घेऊनच टाकू टर्मिनल वेलॉसिटी वन. स्टोक्स लॉ काय होता, सपोज ए फ्लुइड आहे, ठीक आहे, फ्लुइड आहे. या फ्लुइड मध्ये काय केलं त्यांनी, एक स्पेरिकल बॉल टाकली. स्पेरिकल बॉल टाकली. ते काय करते, मोशन करते. तुमचं मोशन करते. जर मोशन जर या साईडला असेल तर फ्रिक्शनल फोर्स या साईडला जाईल. हा झाला तुमचा विस्कस फोर्स. कळालं. आता याच्यामध्ये त्याच्यामध्ये बेसिक डिफरन्स कुठं आला, इथं विस्कस फोर्स आणि तिथं पण विस्कस फोर्स आहे. इथला विस्कस फोर्स कशामुळे आला, लिक्विडच्या स्वतःच्या चिकटपणामुळे जो अपोजिशन तयार झाला त्याला आपण म्हटलं विस्कस फोर्स. तिथं कोणामुळे, ऑब्जेक्टच्या मोशनला अपोज करायला येतोय, ती वेगळी कन्सेप्ट आहे. तिथली आणि इथली वेगळी कन्सेप्ट चालली. मग त्याने असं सांगितलं, स्टोकने असं सांगितलं, when सॉलिड स्पेरिकल बॉडी, सॉलिड घेतला आणि स्पेरिकल बॉडी इज अ ट्रॅव्हल इनसाइड ए fluid, then it experiences a force.
एक्सपिरियन्स आहे फोर्स, त्याने एक्सपिरियन्स फोर्स केला. इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल, इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल, त्याने असं सांगितलं डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. किती कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी, किती किती जास्त चिकट आहे, पाण्यामध्ये घेतला आणि मधामध्ये दोघांना सेम वस्तू लागले तर मध उशिरा सोडेल, पाणी लवकर सोडून दे, तिथं कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. ठीक आहे, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. रेडियस ऑफ ए स्पेरिकल बॉडी, रेडियस ऑफ ए स्पेरिकल बॉडी, रेडियस ऑफ ए स्पेरिकल बॉडी अँड स्पीड ऑफ ए बॉडी. त्याने असं सांगितलं, त्याने असं सांगितलं एफ जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे इटा आहे आर आणि व्ही ला. मग एफ इज इक्वल टू काय, डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढून टाकलं, कॉन्स्टंट यूज केलं 6 पाय आणि काय बोललं इटा आर. एफ इज काय 6 पाय इटा आर व्ही. काय फॉर्म्युला आहे लागणार आहे मला, काय फॉर्म्युला आहे त्याला बॉल, फॉर्म्युला लागणार लगेच. काय फॉर्म्युला आहे विस्कस वरचा फॉर्म्युला पाय इटा आर व्ही. कशामुळे कधी लागणार तो, जेव्हा बॉडी फ्लुइड मध्ये मोशन करेल. तिथे एफ चा फॉर्म्युला बघा, एफ इज काय इटा ए डीव्ही बाय डीएक्स आहे, पण इथं काय 6 पाय इटा आर व्ही. कोणासाठी, जेव्हा बॉडी मोशन करते फ्लुइड मध्ये तेव्हा एफ इज काय 6 पाय इटा आर व्ही. काय डाऊट आहे, समजलंय. मग ए समजण्यासाठी त्यांनी एक डेरिवेशन 2 मार्काला येतोय, 2 मार्कासाठी आयएमपी आहे तुमच्यासाठी, 2 मार्कासाठी आयएमपी. तर मला माहिती मी असं घेतलं एफ इटा आर आणि व्ही. सॉल्व्ह केले का आपण असले. एफ म्हटलं तर काय न्यूटन, न्यूटन म्हणजे काय केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. इटा म्हटलं तर काय रे, इटा म्हणजे असतं केजी अपॉन मीटर सेकंद. आर म्हणजे काय जाईल मीटर, व्ही म्हणजे काय जाईल मीटर पर सेकंद. बघा मग केजी तर न्यूमरेटरला आहेच, चेंज करायची गरज नाही. सेकंद सेकंद डिनॉमिनेटरला आहे, दोन्ही सिक्युअर होतात त्याच्यामुळे गरज नाही. हा एक मीटर कॅन्सल होईल, एकच मीटर उरेल, तो लागतोय. म्हणजे कसं ते काही चेंज केलेलं नाही. म्हणजे मी जर तुम्हाला विचारला एक्स ची व्हॅल्यू, वाय ची व्हॅल्यू आणि झेड ची व्हॅल्यू विचारली, तुम्ही काय लिहिणार 1 1 1. सॉल्व्ह केले ना आपण अगोदर, आणि रेग्युलर प्रोसेस तर तुम्हाला माहितीच आहे. हे झालं तुमचं काय, हे काय झालं तुमचं स्टोक्स लॉ, हे काय झालं तुमचं स्टोक्स लॉ. आता आपण बघतोय मोस्ट 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 आयएमपी, त्याचं नाव आहे टर्मिनल वेलॉसिटी. आता तुम्ही लहानपणी सायकल खेळले असाल, सायकल खेळताना तुमच्यात एक लक्ष देता, काय लक्ष देतं, सायकल एका लेवल नंतर आपण त्याच्यापेक्षा जास्त जोरात चालू शकत नाही, एका लेवलला कॉन्स्टंट होऊन जातं. तसं इथं पण तसंच आहे. एखादी बॉडी जर फ्लुइडच्या अपोजिट साईडला जात असेल तर त्याचा स्पीड एका लेवलला कॉन्स्टंट होईल. वेलॉसिटी काय होऊन जाईल कॉन्स्टंट. वेलॉसिटी कॉन्स्टंट तर ऍक्सेलरेशन 0, ऍक्सेलरेशन काय होऊन जाईल 0. ऍक्सेलरेशन 0 तर फोर्स किती होऊन जाईल 0. काय बोल बरोबर आहे, बरोबर आहे का. वेलॉसिटी कॉन्स्टंट तर ऍक्सेलरेशन 0 कसं काय, कसं काय. कसं काय भाई, वेलॉसिटी कॉन्स्टंट तर ऍक्सेलरेशन 0 कसं काय. तुम्ही बोलले, आम्ही थोडी बोललो, आम्ही काही पण करू शकतो त्याला, तुमची इच्छा असेल. हा बोला. शाबास, हे होईना बात. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणून 0 होतो, आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल असला तर खास आहे. ते दुरंदार पिक्चर बघून तर झाला नाही इम्पॅक्ट तुमच्यामध्ये, काही पण लॉजिक. ते भिकारी झोपलेलं ते त्यांना उठवतात, तू जास्त आहे तसं तुमचं. अरे हा तू हे डायरेक्टली प्रोपोर्शनल इनव्हर्सली काय. अरे मतिमंदांनो, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे चेंज इन वेलॉसिटी. वेलॉसिटी कॉन्स्टंट तर चेंज इन वेलॉसिटी 0 होतो, म्हणून ऍक्सेलरेशन 0 होतो. मग ऍक्सेलरेशन 0 होतं, फोर्सचा फॉर्म्युला असतो मास इंटू ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन 0 होतं म्हणून एफ पण काय झाला 0. आणि साधी
आणि एक लक्षात ठेवा, तुमच्या मेंदूत जर आण असतं ना, आता येणार आहे पावसाळा, पावसाळ्यामधून मी जर बघितलं, एअर पण काय फ्लुइड आहे, वरतून पाणी येते, टपकतंय पाणी, एवढा जेवढं खाली येणार, जेवढं अंतर लांब कव्हर करणार, तेवढा स्पीड वाढलं पाहिजे ना. मग स्पीड वाढत असेल तर वरतून आलं तुमच्यावर पडलं तर तुमच्या आडबुडी काय झालं पाहिजे, मोकळे झाले पाहिजे होते. अरे स्पीड जास्त राहिला पाहिजे नव्हता येडा गदड्यांनो. नाही तर तुम्हाला जर प्रयोग करायचा असेल इथून उडी मारा पाचक फ्लोअरवरून, काय होतं बघून घ्या. काय स्पीड वाढे ना, हातपाय थोडे अपोजिशन नाहीये. मग सिमिलरली आपण वरतून जर आकाशातून जर पाणी येत असेल तर तुमच्या हातपाय आतापर्यंत काय झाले पाहिजे होते, मोकळे झाले पाहिजे होते. म्हणजे सृष्टी जगात राहिली नव्हती पाहिजे. हातपाय म्हणजे बिल्डिंग पण तेच होणार ना, बिल्डिंग वर बुंद पडला टाक गायब. असं का होत नाही, कारण तिथं फोर्स नेट किती होऊन जातो, 0 होतो. पावसाच्या फोर्स मध्ये हा तुम्ही हे तर बघितलं असेल, तुम्ही पावसामध्ये असं उभं राहा, तुम्हाला एवढं नाही जाणार, पळायला लागा, काय तो थाड 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 लागेल, मग तुम्ही म्हणशाल वाव हळू पळलं पाहिजे. एफ नेट 0 झाला का नाही, जेव्हा तुम्हाला लागत नव्हता तेव्हा एफ नेट काय होता, 0 होता. मग हेच भाऊने समजून सांगण्याचा प्रयत्न केला टर्मिनल वेलॉसिटी मध्ये. टर्मिनल वेलॉसिटी मध्ये असायचं, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट फ्लुइड मध्ये फ्लो होतो तर त्याचं स्पीड काय होतंय, वाढायला लागतं, म्हणजे ऍक्सलरेशन वाढायला लागतं. पण एका लेवल जाऊन वेलॉसिटी काय होणार आहे, डिक्रीज होऊन काय होऊन जाईल, इन्क्रीज होऊन वेलॉसिटी काय होऊन जाईल, कॉन्स्टंट होईल, म्हणजेच ऍक्सलरेशन काय होऊन जाईल, 0 होईल. म्हणजे वेलॉसिटीला काय केलं त्यांनी, टर्मिनेट केलं. म्हणून आपण त्याला काय म्हटलं, टर्मिनल वेलॉसिटी. म्हणून त्याला आपण काय म्हटलं, टर्मिनल वेलॉसिटी. नक्की कोणाचं राग वगैरे नाही, ओके. हा, टर्मिनल वेलॉसिटी. टर्मिनल वेलॉसिटी म्हणजे काय, when solid sphere inside a fluid, its speed, its velocity काय होईल, its velocity initially काय होत आहे, इनक्रीज होत आहे, and terminates to become constant velocity. So constant velocity, therefore acceleration will be 0. acceleration काय होऊन जाईल, 0. असा वेलॉसिटी जिथे acceleration काय होणार आहे, 0. acceleration 0, therefore f net काय होऊन जाईल, 0. that velocity is called as terminal velocity. त्याला काय म्हणायचं तुम्हाला, टर्मिनल वेलॉसिटी. टर्मिनल वेलॉसिटी म्हणून त्याला आपण काय नाव दिलं, VT. सफिक्सला काय लावलं आपण, VT. कळालं. बघा मग आता डायग्राम. एक कंटेनर घेतला, या कंटेनर मध्ये काय घेतलं, एक फ्लुइड घेतलेलं आहे, या कंटेनर मध्ये काय घेतलं आपण, फ्लुइड्स घेतले, ठीक आहे. याच्यामध्ये मी काय टाकला, एक सॉलिड स्फिअर टाकला, ज्याची डेन्सिटी किती, रो आहे, आणि फ्लुइडची डेन्सिटी काय, सिग्मा घेतला. खाली लागणार आहे, काय लागणार आहे, mg. वरच्या साईडला ही बॉडी खाली येणार आहे, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स F कुठे लागणार आहे, वरच्या साईडला लागेल, आणि तेवढंच पाणी बाहेर फेकलं जाईल, जो काय तुमचा कोणता, बियॉन्ड फोर्स, बरोबर की नाही. बियॉन्ड फोर्स कुठे लागेल, वरच्या साईडला लागेल. झालं काय, ओके, मे बी झालं असेल. मग मी म्हंटल सिग्मा काय, सिग्मा आहे तुमचा डेन्सिटी ऑफ ए फ्लुइड, आणि रो काय तुमचा डेन्सिटी ऑफ ए सॉलिड, आणि एफ काय आहे, विस्कस फोर्स आहे, कळालं. मी विचारलं डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, मास अपॉन व्हॉल्यूम. मास इज काय रे, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, ठीक आहे. चल, मी बघितलं वरती 2 फोर्स आहे आणि खाली 1 फोर्स आहे. वरती कोणता फोर्स आहे, FBA प्लस FVA प्लस इज इक्वल टू काय, mg. FB म्हणजे बियॉन्ड फोर्स, जो याचे इतका मास काढणार आहे, म्हणजे म्हटलं मी mg, प्लस FV चे व्हॅल्यू काय 6 पाय eta RB, आणि इथं काय तुमचा mg. आता व्यवस्थित समजायचं आहे मला. mg माहित झालं ना, mg काय, रो आहे, कोणासाठी, सॉलिड साठी, म्हणजे इथं काय लिहिणार रो, आणि बॉडी कशी आहे, स्पेरिकल आहे, म्हणजे किती 4/3 पाय R क्यूब इंटू काय g. तसं इथं काय लिहिणार, सिग्मा लिहिणार,
इथं रो लिहिला कारण की सॉलिडचा आहे आणि सिग्मा कोणाचा आहे फ्लुइडचा आहे. 4/3 पाय आर क्यूब इंटू जी प्लस काय 6 पाय इटा आर. आता काय करूया एका साईडला घेऊन जाऊ हा प्लस तिकडे घेऊन जाऊ म्हणजे इकडे काय उरलं तुमचा 6 पाय इटा आर व्ही रो 4/3 पाय आर क्यूब इंटू जी मायनस काय सिग्मा काय 4/3 पाय आर क्यूब इंटू जी. काय झालं काय कॉमन काढता येईल 4/3 कॉमन काढता येईल पाय आर क्यूब आणि जी पण कॉमन काढता येईल. काय उरतं मग तुमचा रो मायनस सिग्मा इकडे काय उरलं तुमचा 6 पाय इटा आर व्ही. इथं 6 आणि सिग्मा मध्ये फरक होऊ शकतो तेवढं फक्त काळजी घ्यायचं आहे. इथला पाय कॅन्सल इकडचा पाय कॅन्सल इकडचा एक आर कॅन्सल इकडचा आर कॅन्सल काय उरतंय का अजून काहीच नाही. मग काय उरलं हे उरतं बघा 2 × 6 2 × 2 = 4 बरोबर की नाही. म्हणजे काय उरलं तुमचं आता इथं 3 उरलंय इटा उरलंय आणि काय उरलंय व्ही उरलंय आणि वीज काय तुमचं टर्मिनल आहे आणि इकडे काय उरलं तुमचं 2/3 उरलंय इकडे काय उरलं r² उरलंय आणि काय उरलंय रो मायनस सिग्मा इंटू लिहिलं ना जी हा लिहिलं ना जी. मला काय काढायचं व्ही काढायचं हा 3 इटा तिकडे शिफ्ट करा म्हणजे व्ही बरोबर काय आलं 2/9 झालं 3 × 3 9 काय r² रो मायनस सिग्मा इंटू जी डिवाइड बाय काय इटा. मग आता फॉर्म्युला तुम्हाला लर्न करायचा आहे. मग इटा काढायचा असेल तर काय होईल 2/9 r² रो मायनस सिग्मा इंटू जी डिवाइड बाय व्ही. हा कोणता व्ही आहे टर्मिनल. चला फॉर्म्युला बोलायचा आहे फॉर्म्युला लक्षात ठेवायला सोपा आहे 2/9 r² रो मायनस सिग्मा काय VT इज काय 2/9 r² रो मायनस सिग्मा इंटू जी डिवायडेड बाय इटा असं बोलायचं पाठवून जाईल काय 2/9 r² रो मायनस सिग्मा इंटू जी डिवायडेड बाय इटा आणि हा फॉर्म्युला हा क्वेश्चन येतो तुम्हाला 4 मार्कासाठी डेरिव्हेशन काय आहे त्याच्यात 2च तर फोर्स आहेत एक वर जातो एक खाली आणि एक विस्कस फोर्स इकडे तिकडे खेळायचा फॉर्म्युला लर्न असेल तर डायरेक्टली शेवटी मॅच करू शकतात. कळालं.